आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ, जमावाकडून तरुणाला मारहाण, चालताना धक्का लागल्याच्या कारणाने वाद, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। मुंबईत पोस्टाची कोट्यावधींची तिकीटं छापून अर्ध्या किमतीत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांची कारवाई, तिघांना अटक। दिवाळीला प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडल्याचा नियमित गाड्यांना फटका, सुपरफास्ट गाड्यांसह वंदे भारतला रेल्वे 2 तास उशिराने पुणे स्थानकावर प्रवाशांना वाट पाहावी लागली। ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा। आज पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीतील बेकरीला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीत बेकरी मालकाचं मोठं नुकसान। 10वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ, ऐन महागाईत परीक्षा शुल्क वाढल्याने पालकांच्या खिशाला झळ। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू। पुण्यातील शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला, जांबूत गावातील 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू। बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट। पुणे पालिकेच्या कामात शिस्त आणण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम कामात सुधारणा न केल्यास बदली किंवा अन्य कारवाई करण्याचा आयुक्त नवल किशोर राम यांचा पालिका कर्मचाऱ्यांना इशारा। पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 900 कोटींच्या कामांना मान्यता, 600 कोटी रुपयांच्या कामासाठीचे कार्यादेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले। मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची कामं सुरू करण्यात येणार।